विचार करून देखील सहभागी प्रत्येक कार्य सादर करण्याची आपण सर्व तीन गटामध्ये आदरणीय महिलागण सर्व सर्वांना उद्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या निमित्ताने आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. योग आहे, बहुतांश उद्या पहिला उपहार राहतील आणि याच्या पवित्र महिन्यामध्ये एक दोन आपल्याकडे आनंदाची बातम्या आहे व आपण पुण्या सुविधाने सर्व सादर करीत आहोत. दरवर्षाप्रमाणे या वर्षाही ही जयंती सर्व समावेशक आम्ही त्या निवडणुकीमध्ये किंवा त्या नियोजनमध्ये सामील असतो आणि यावर्षी आमचे विद्यार्थी वगैरे आम्ही सांगताना रमजान महिन्यामध्ये जसा आयामध्ये सांगितलं तर आणखी सर्वांना काही ऑर्डर असेल तर त्यांनी वेळ दिली तर आम्ही मध्ये पण घेऊ आणि 5-10 मिनिटामध्ये त्यांची चर्चा करू. आपण कशा प्रकारे अतिशय आपली साजरा करू शकतात. आता काही वातावरण नाही आहे, परंतु पुरापार करणारे लोक जगामध्ये आहे, आपल्या गावामध्ये त्यांच्यावर नजर ठेवत आहे. बाकी आम्ही तो CC कॅमेरामध्ये 24 तास आहे. बरोबर महाराज, आपण जे असं लपून बसतो किंवा लपून करतो असं समोर येतो. नजर ज्यांच्यावर ठेवत नाही ते आपल्या तीर्थाकडून त्यांना पाहतोय, त्यांना कंट्रोल करत गावाची शांतता आहे. दुधामध्ये तर प्रत्येक वार्डामध्ये आणि चौकामध्ये जे CC कॅमेऱ्याचा एक नियोजन आहे आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा, तर ते फार अभिनंदनीय आहे. आपण लोक सहभागातून आपण सर्वांनी मदत केली आणि आज CC कॅमेरे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामुळे आज आपलं जे क्राईम जे आहे त्याच्या रेशो खाली आलेला आहे. हे आकडे जर आपण बघितले तर आपल्याला माहिती पडेल. केदारनाथ बिल बाबतीत असा होता, क्राईमचा रेट फार होता, परंतु साहेबांनी सुद्धा पाहिलं असं की त्या भागामध्ये सुद्धा आता क्राईम रेट फार कमी होता. आपल्या भागामध्ये जर आपण नजर ठेवली, CC कॅमेरा पोलिसांचा आहे, पण आपणही पोलीस मित्र आपली शांतता कमिटी बघत आहे. आपला असो, भारता असो, कोणीही असो, जर आपल्या गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल, पहिला आपण संबंधित पोलीस स्टेशनमध्ये लावायला पाहिजे. की जाहीर आपण बोलला पाहिजे आणि कोणाला घाबरण्याची आपल्याला गरज नाही. म्हणून दरवर्षाप्रमाणे यावर्षी आपण इथं मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की माझ्या घरी सकाळी 9 वाजेपासून आपले आगमनपर्यंत खीर कुर्मा आपल्यासाठी राहील. आपण अवश्य यावा आणि सर्वांना शुभेच्छा देऊन सरांनी बोलावलं, आम्हाला मान दिला. केंद्र कमिटीचे देखील आम्ही सदस्य आहेत, त्यांचा विश्वास ठेवला, हा त्यांचा आमचा फार प्रेम आहे. त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपले आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.